पण आज बघणार आहोत की स्किन टाइप कसं ओळखायचं आणि त्या स्किन टाइप ओळखल्यानंतर आपल्या स्किन टाइप या 5 प्रकारे आपली स्किन येते. नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ड्राय स्किन आणि प्रिपरेशन कसं करायचं ते बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया. स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण सेल्फ मेकअप कोर्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट जर असेल तर आपण आज बघणार आहोत की स्किन टाइप कसं ओळखायचं आणि त्या स्किन टाइप ओळखल्यानंतर आपल्या स्किन टाइपनुसार स्किन प्रिपरेशन कसं करायचं आणि तेच आपण खूप डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. कारण हे का महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमची स्किन टाइप कळली तर तुम्ही योग्य असे प्रोडक्ट यूज कराल. जर तुम्ही दुसऱ्या स्किन टाइपचं प्रोडक्ट जर तुमच्यासाठी यूज केलं तर ते अजिबातच व्यवस्थित होणार नाही, तुमचा मेकअप चांगला होणार नाही, मेकअप काळा पडेल किंवा मेकअप पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे तुमची स्किन टाइप तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला स्किन टाइप तुमची माहीत असेल तर उत्तमच आहे, पण जर ती माहीत नसेल तर ती कशी ओळखायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. स्किन टाइप ओळखल्यानंतर तुम्ही तुमची स्किन कशी क्लीन करायची आहे, त्यानंतर कुठलं मॉइश्चरायझर यूज करायचं आहे, कुठलं प्रायमर लावायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. कारण मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर काय असेल तर तुमच्या स्किनचं प्रिपरेशन. स्किन प्रेप जर तुम्ही खूप छान केली तर खूप सुंदर मेकअप होतो आणि खूप जास्त काळासाठी टिकतो. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपला मेकअप काळा पडतो किंवा मेकअप मेल्ट सुद्धा होतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन असं असतं की आपण चुकीच्या पद्धतीने आपलं स्किन प्रेप केलेलं आहे आणि ते कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता नुसती जर मी बडबड केली तर तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. चला तर बघूया. आता आपण स्किन टाइप बघणार आहोत की किती टाइपचे स्किन असतात आणि त्या स्किन टाइपनुसार आपण कुठले प्रोडक्ट स्किन प्रेपमध्ये यूज करणार आहोत ते आपण बघणार आहोत. इथे जे लाईटचं रिफ्लेक्शन येते ते माझं रिंग लाईटचं रिफ्लेक्शन आहे, याचं आपण काही करू शकत नाही. आता आपण स्किन टाइप बघणार आहोत की किती टाइपचे स्किन असतात आणि त्या स्किन टाइपनुसार आपण कुठले प्रोडक्ट स्किन प्रेपमध्ये यूज करणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर या 5 प्रकारे आपली स्किन येते. नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. आता ही स्किन आपला स्किन टाइप आपण ओळखायचा कसा, तर याच्यासाठी खूप सिंपल अशी गोष्ट आहे. तुम्हाला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि मॉर्निंगला जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित असा तो प्रेस करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर त्याला प्रेस करता तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑइल जर जाणवत नसेल तर याचा अर्थ तुमची स्किन नॉर्मल आहे. आणि जेव्हा तुम्ही टिश्यू पेपर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करता किंवा प्रेस करता त्यावेळी जर तुमच्या टिश्यू पेपरला ऑइल आल्यासारखं तुम्हाला दिसलं तर समजायचं की तुमची ऑइली स्किन आहे. आणि कॉम्बिनेशन स्किन कशी ओळखायची, तर तुमचा जो हा टी झोन आहे तो फक्त ऑइली आहे आणि बाकीची स्किन ही नॉर्मल आहे, तर याचा अर्थ तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि ड्राय स्किन म्हणजेच तुमच्या स्किनवर जेव्हा तुम्ही टिश्यू पेपर प्रेस करता तर कुठल्याही प्रकारचं ऑइल येत नाही किंवा तुमचा चेहरा जेव्हा तुम्ही वॉश करता तर खूप तुम्हाला असा खेचल्यासारखा ड्राय वाटतो किंवा फ्लेकी वाटतो, त्यावेळेस समजून जायचं की तुमची ड्राय स्किन आहे. आणि सेन्सिटिव्ह स्किन म्हणजेच कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट जर तुम्ही यूज केलं तर त्याची रिॲक्शन तुम्हाला होते किंवा पर्टिक्युलर एखादं प्रोडक्टच तुम्हाला सूट होतं किंवा रेडनेस येणं, त्याचबरोबर रॅशेस येणं, अशा प्रकारचे गोष्टी तुम्हाला जाणवत असेल तुमच्या स्किनवर तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या 5 प्रकारामध्ये आपली स्किन येते. नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. तुमच्या या गोष्टी लक्षात आल्या असतील. आता आपल्या स्किन टाइपनुसार आपण स्किन प्रिपरेशन कसं करायचं ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्हाला डीप क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही छान असं क्लिन्झिंग करू शकता. त्यानंतर स्क्रब वापरून स्क्रब करू शकता. जे काही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्यासाठीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघू शकता. आणि त्यानंतर खूप छान असा फेस पॅक लावून तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता. हे करणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा नॉर्मली आपण एखादं चित्र जरी काढायचं झालं तर आपला जो कॅनव्हास आहे किंवा जो कागद आहे तो जर व्यवस्थित असेल तर चित्र सुद्धा खूप छान येतं. तशीच आपली स्किन खूप छान असेल तर नक्कीच तुम्ही जो काही मेकअप पुढे करणार आहात तो खूप छान पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे क्लिन्झिंग, डीप क्लिन्झिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, मी नक्कीच तुम्हाला
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, हे करणं गरजेचं आहे. आता जेव्हा ऍक्च्युअल मेकअप करायला आपण सुरुवात करतो तेव्हा सुद्धा क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण वेट वाईप्स वापरून तुमचा चेहरा व्यवस्थित असा क्लीन करू शकता. कुठल्याही प्रकारची स्किन जरी असेल तर वेट वाईप्सने तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. त्यानंतर येतं ते टोनर. आता टोनर अप्लाय करताना नॉर्मल ड्राय किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर याने टोनर वापरणं इतकं काही गरजेचं नाही. ही स्टेप हे लोक अवॉइड करू शकतात. पण जर तुमची स्किन ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला टोनर अप्लाय करणं गरजेचंच आहे. कारण ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर आपल्याला ओपन पोर्स नक्कीच असतात आणि टोनर अप्लाय केल्यानंतर ओपन पोर्स आपले श्रिंक होतात. ज्यामुळे ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर टोनर अप्लाय करणं गरजेचंच आहे. बाकी स्किन तुम्ही टोनर अप्लाय केलं नाही किंवा अवॉइड केलं तरी चालू शकतं. आणि त्यानंतर पुढची स्टेप आहे मॉइश्चरायझर. आता आपण म्हणाल की मॉइश्चरायझर सगळ्या स्किन टाईपनी वापरलंच पाहिजे का? तर नक्की हो. आणि ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन असेल तर आपण असा विचार करतो की ऑलरेडी माझ्या स्किनवरती ऑइल आहे तर मी मॉइश्चरायझर लावलं तर माझ्या स्किनवरती ऑइल येऊ शकतं म्हणून मी स्किप करू का? तर तसं अजिबात करायचं नाही. तुमची जर ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही वॉटर बेस किंवा जेल बेस जे मॉइश्चरायझर येतात ते तुम्ही वापरायचे आहे. तर मार्केटमध्ये खूप ब्रँडचे अशा प्रकारचे मॉइश्चरायझर येते. त्यामध्ये पॉन्ड्स आहे, न्यूट्रोजिना आहे, प्लम आहे. मी तुम्हाला या सगळ्या प्रोडक्टची लिस्ट माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्हाला वॉटर बेस किंवा जेल बेस मॉइश्चरायझर यूज करायचे जे पाण्यासारखे असतात अगदी ते मॉइश्चरायझर तुम्हाला यूज करायचे आहे. जेणेकरून तुमच्या स्किनचं ऑइल कंट्रोल करायचं काम या प्रकारचे मॉइश्चरायझर करतात. आणि तुमची स्किन जर नॉर्मल ड्राय आणि सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करायचं. आता क्रीम बेस मॉइश्चरायझर का वापरायचं? जेव्हा आपली नॉर्मल आणि ड्राय किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्या स्किनला हायड्रेशनची गरज असते आणि त्यामध्ये ऑइल आपल्या चेहऱ्यात खूप कमी प्रमाणात असतं. आणि क्रीम बेस मॉइश्चरायझर जेव्हा आपण आपल्या स्किनला वापरतो तर आपली स्किन हायड्रेट होते आणि खूप छान पद्धतीचा रिझल्ट येतो. तर मॉइश्चरायझर स्किन टाईप नुसार तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचं आहे हे नक्कीच समजलं असेल. तर ह्या तर झाल्या बेसिक स्टेप्स जसं की क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर. त्याला आपण सीटीएम देखील म्हणतो. या खूप बेसिक स्टेप्स आहे. हे तर करणं गरजेचंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची स्टेप असेल ती म्हणजे प्रायमर. आता प्रायमर का महत्त्वाचं आहे आणि स्किन टाईप नुसार प्रायमर का वेगळ्या पद्धतीने वापरायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. जर तुमची स्किन ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्हाला सिलिकॉन बेस प्रायमर यूज करायचा आहे. आणि जर तुमची नॉर्मल ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला ऑइल बेस प्रायमर यूज करायचा आहे. आणि इथेच आपण चुकतो. चुकीच्या पद्धतीने आपल्या स्किनची टाईप हे न ओळखता आपण प्रायमर यूज करतो आणि तिथेच आपण मेकअप फसतो किंवा मेकअप खराब होतो. जर तुमची ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असेल आणि तुम्ही ऑइल बेस प्रायमर यूज केलं तर तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात ऑइल येऊ शकतं आणि तुमचा मेकअप जास्त वेळ टिकत नाही किंवा तो मेल्ट व्हायला सुरुवात होतो. आणि जेव्हा नॉर्मल आणि ड्राय सेन्सिटिव्ह स्किन असते आणि त्यावर तुम्ही सिलिकॉन बेस प्रायमर यूज केलं तर तुमची स्किन अजून ड्राय होणार आहे आणि प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने ब्लेंड होत नाही. ह्या दोन गोष्टी होतात. त्यामुळे प्रायमर यूज करताना तुम्हाला स्किन टाईप बघितलं पाहिजे. ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर सिलिकॉन बेस आणि नॉर्मल ड्राय आणि सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला ऑइल बेस प्रायमर. हे प्रोडक्ट कोणते आहे ते मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देईल. तुम्ही चेक करू शकता. तर ह्या झाल्या स्किन प्रिपरेशनच्या गोष्टी ज्याच्यामध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि प्रायमर येतं. आणि त्याच्यानंतर खरा मेकअप सुरू होतो आणि हे करतो ते म्हणजे करेक्टर. आणि करेक्टर यूज केलं आपण कलर करेक्शन देखील म्हणतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे काही पिगमेंटेशन आहे किंवा पिंपल्सचे डाग आहे ते आपण हाईड करतो. पण हे सगळं खूप जास्त होईल आणि तुमच्या लक्षात येणार नाही आणि म्हणून आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण करेक्टर यूज करताना आपण पुढे जेव्हा मेकअप सुरू करतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कुठले टूल्स वापरले पाहिजे, कुठले ब्रशेस यूज केले पाहिजे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेकअपमध्ये कुठले टूल्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते वापरायला पाहिजे आणि ते कोणत्या गोष्टीसाठी कसे यूज करायचे ते बघणार आहोत. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की स्किन टाईप नक्की कशा आहेत आणि त्यानुसार आपल्याला स्किन प्रिपरेशन कसं करायचं आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर मेकअप
आवडणाऱ्या किंवा मेकअप शिकणाऱ्या व्यक्तींबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.